ज्या ज्या संघाचे प्रवेश शुल्क बाकी राहिले असेल त्याने या ठिकाणी जमा करावं अशी मी प्रत्येक राहिलेल्या संघाची संघाला विनंती करतोय. तर आपण जाऊया या ठिकाणी. हा जो आजच्या दिवसातील आजच्या 12 संघांपैकी सेकंड लास्ट मॅच आपण पाहतोय. यानंतर अजून एक मॅच असेल आणि त्यानंतर सेमीफायनल फायनलचे मॅचेस आपण पाहणार आहोत. महेशाचा पहिला चेंडू आणि त्याच्यावरती केलेला प्रहार. चेंडू जातोय सीमा पार, षटकार. बघा, परिपूर्णता ही साध्य होणारी नसते, पण जर आपण परिपूर्णतेच्या मागे लागलो ना तर आपल्याला उत्कृष्टता नक्कीच मिळते. त्याच प्रकारचा फटका होता. पुन्हा आता अजून एक आणि हा सुद्धा चेंडू येईल सीमारेषेच्या बाजूला. सीमारेषेच्या जवळ जवळ क्षेत्ररक्षण झालंय आणि पाहणं गरजेचं काय तर षटकार. या षटकारानिशी तगड आव्हान देत असताना हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू ब्रिजे. यस थँक्यू. बघा, प्रेक्षकांना ही मॅच बघण्यासाठी खूप मजा येणार आहे. मला आठवतंय आशियाच्या मैदानावरती हे दोन संघ समोरासमोर आले होते. राजावली संघाने तब्बल 45 धाबा 2 षटकामध्ये बनवल्या होत्या आणि अष्टभुजा स्पोर्ट्स लोबाडा संघाने त्या धाबा 2 षटकामध्ये चेस देखील केल्या होत्या. पुन्हा एकदा हे दोन संघ समोरासमोर आलेत. 2 षटकाचा सामना आहे आणि सुरुवात बघा 2 षटकाराने झालेली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे मात्र जशास तशी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे आणि ज्या पद्धतीने क्रिकेट व्हायला हवं, प्रेक्षकांना जे षटकार चौकार बघायला मिळायला हवे ते त्यांना बघायला मिळतात. पुन्हा एकदा महेश भोईर पवन साठी शॉर्ट पिच बॉल शरीरापासून लांब चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे आता वाईड चेंडूची नोंद झाली पंचांच्या माध्यमातून आणि वाईडला चॅलेंज केलंय ते म्हणजेच क्षेत्ररक्षकाने. दोन्ही संघांना विनंती, जेव्हा मैदानामध्ये 2 फलंदाज असतात तर फलंदाज रिव्ह्यू घेऊ शकतात. मात्र तुमच्या कर्णधाराला विनंती असेल, तुम्ही कर्णधाराला सूचित करायचे. कर्णधाराने जर सांगितलं तरच रिव्ह्यू या ठिकाणी दिला जाईल, हे आपण वारंवार सांगतोय. यानंतर जे काही नियम आणि अटी असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाणार नाही. तर निर्णय काय येतोय? वाईट बॉल. रिव्ह्यू या ठिकाणी आता गमावला गेलाय, तो म्हणजेच अष्टभुजा लहूपाडा वसई या संघाने. शॉर्ट पिच बॉल चेंडूला सोडलं होतं, थोडेसे चुकीच्या पद्धतीने सोडलं होतं चेंडूला, कारण आपण पाहिलं की चेंडूपासून वाचण्याचा प्रयत्न केला जातोय की काय. मात्र वाईट बॉल लगातार दुसरा आलाय. धावसंख्या 14. कितीपर्यंत धावसंख्या पाहतोस 2 षटकांमध्ये? बघा, ज्या प्रकारे सुरुवात झालेली आहे 40+ तर या धाव फलकावरती लागू शकतायत. गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये आहे आणि या प्रेशर मध्ये एक चांगला चेंडू टाकला होता. शतरक्षक आला होता तिकडे, झेलचीची संधी देखील निर्माण झाली होती. मात्र 1 बॉम्ब चेंडू पकडला गेलाय. 1 धाव ही मिळाली. बघा, पवन याला मित्रमंडळी कदाचित संधी मिळालेली आहे. ज्या प्रकारे 2 षटकार लागले होते पहिल्या 2 बॉलवरती, त्याचं प्रेशर जाणवलं महेश भोईर या गोलंदाजावरती आणि त्यानंतर त्याने आता कमबॅक केलेला आहे. धावसंख्या झालेली आता 15 धावा. बॉल टाकून झाले 3. महेशचा बॉल महेशने उडवलाय. महेश वरती प्रहार केलाय. चेंडूला सरळ पाठवलाय. मिड विकेट, बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 षटकार. काय घडलंय असं वाटत होतं. अष्टभुजा लहूपाडा संघ एक मजबूत संघ आहे, मात्र सध्या त्यांची गोलंदाजीला जो चोप पडतोय तो पाहून असं वाटतंय की इथे एक जशास तसा पैलवान भेटलाय आणि एकापेक्षा एक दोघांचे डाव आपल्याला बघायला मिळतात. सध्या तरी अधिराज्य गाजवतोय तो म्हणजेच महेश वारात. म्हणून मी म्हणेन की राशीमध्ये काही नसतं. दोन्ही महेश आहेत. एकासाठी चांगला दिवस आहे, एकासाठी थोडासा वाईट आहे. महेश भोईर यावेळेस बघा पुढे सरसावून करण्याचा प्रयत्न.
पंचाने ते सांगितलंय की हा बॉल वाईड आहे. कुठेतरी प्रेशर मध्ये जाणवतोय महेश भोईर हा गोलंदाज. सध्या तरी आपण नाण्याची एक बाजू पाहतोय, दुसरी बाजू देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या तरी एक बाजूने आपण जर बघितलं राजावली संघाचा पगडा थोडासा भारी जाणवतोय. नक्कीच नक्कीच महेश याच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑलराऊंडर एक. आता मात्र पुन्हा एकदा तेच घडलंय. एका महेशसाठी चांगला चेंडू, दुसऱ्या महेशसाठी वाईट चेंडू. म्हणून म्हणतोय राशीमध्ये काय बघता, ती कामगिरी जी असते ती नक्कीच मनगडावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. फलंदाज झाला बाद महेश वारात. थँक्यू डीजे. धावसंख्या झालेली आहे 22 धावा. धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. बॉल टाकून झाले त्या षटकातील 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. बघा सुरुवात खूप चांगली झालेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा, एक बॉल अद्याप बाकी आहे, एक विकेट देखील मिळालाय. आणि आता नव्याने फलंदाज वैभव आलाय. बघा एक बिग हिटर बाहेर गेलाय, दुसरा बिग हिटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. क्या बात आहे. चला थोडीशी घाई करा. विनंती असेल दोन्ही फलंदाजांना, फोकस ऑन द गोल नॉट ऑन द ऑब्स्टिकल. ध्येयावरती लक्ष ठेवा, अडथळ्यांवरती तुम्हाला लक्ष ठेवायचं नाहीये. जेव्हा तुम्ही ध्येयावरती लक्ष ठेवता नक्कीच अडथळे तुमच्या नजरेपासून दूर होतात. जसा 1 रुपयाचा कॉइन जर लांब ठेवला तो लहान दिसतो, डोळ्याजवळ ठेवला तर तो डोळा झाकत असतो. त्याच पद्धतीने इथे मात्र फलंदाजीचं काम केलं होतं. इथे महेश याने आता कमबॅक केलाय. शेवटचा जो चेंडू होता या षटकाचा तो डॉट टाकलाय. आणि मात्र आपण पाहू शकतो महेश याला 22 धावा कुठल्या जातील का हे सुद्धा प्रश्नचिन्ह होतं. त्याचं उत्तर आलंय आणि महेश भोईराच्यावरती आक्रमण सुद्धा चढवलंय. इथे मात्र एक षटक समाप्त आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद राजावळी संघाची धावसंख्या आहे ती 22. बरोबर ना. चला मैदानामध्ये बॅट पाठवून द्यायचे आहे. वैभव सोळे मैदानाच्या आतमध्ये, पवन आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज आहेत आणि महेश भारत बाद झालाय. इथनं किती धावा अपेक्षित करतील शेवटच्या या स्लॉगर मध्ये प्रदीप? बघा ज्या प्रकारे पवन राऊत याचा फॉर्म आहे. पवन A1 सध्या आपण पाहतोय आपल्या संघासाठी कामगिरी करत आलेला आहे. आणि त्याच कामगिरीच्या जोरावरती आदिवासी प्रीमियर लीग मध्ये त्याची वर्णी देखील लागलेली आहे. आणि आपण पाहतोय समीर आता आला त्याच्या समोर. पवन खेळण्यासाठी सज्ज आहे. जबरदस्त खेळाडू. पवनचा फटका पूर्णतः फसला गेलाय. समीर आलाय चेंडूच्या खाली. बघा पवन A1 कामगिरी करतोय, मात्र समीर देखील तीच कामगिरी सातत्याने आपल्या संघासाठी करत आलेला आहे. ज्या ज्या वेळेस त्याचा संघ अडचणीमध्ये सापडलाय त्या वेळेस संघाला अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम समीर बुरकुडे याने केलेलं आहे. फलंदाज बाद. पवन बॅक टू द डग आउट. या खेळाडून वेगामध्ये बीट केलंय पवन याला. आणि आता आलाय धीरज. धैर्य. धीरज म्हणजे धैर्य, धीर. आणि धीरज आडव्या पट्ट्यावरनं खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा बाउन्स मध्ये बीट केलं जाते. बाउन्स जो आहे तो बाउन्स नक्कीच थोडासा या ठिकाणी एक्स्ट्रा होता आणि या एक्स्ट्रा बाउन्स मध्ये बीट झालाय. सुरुवातीच्या षटकामध्ये 22 धावा आल्या आणि या षटकामध्ये एकही नाही. एक चेंडू खाली, एक चेंडू वर आणि मन बाउन्स, 3 चेंडू डॉट आणि 3 चेंडू शिल्लक. बघा कमबॅक कसा असतो. अष्टभुजा लहूपाडा संघाने दर्शवलंय, समीर बुरकुडे याने दर्शवलंय की नक्कीच पहिल्या षटकामध्ये जरी धावा गेल्या असल्या तरी सुद्धा आम्ही येणाऱ्या षटकामध्ये त्याचा वचपा नक्कीच काढणार आहोत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. धीरज निलके किती चेंडू खेळलाय? 3 चेंडू आणि तिन्ही डॉट. बघा कुठेतरी खराब क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एका बाजूने आपण वैभव सोहलियाला पाहतोय जो चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करत आलेला आहे, मात्र सध्या नॉन स्ट्राईक एंड वरती. इथे बघा मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक तिकडे थोडासा दूरवरती होता, मात्र चेंडू खाली पोहोचलाय आणि बघा खूप चांगला झेल पकडलाय.
अखेरीस आपण पाहतोय धीरज याला माघारी परतावं लागतंय. भरपूर स्ट्रगल केला आणि स्ट्रगल करत असताना एक झेल देऊन तो माघारी परतलेला आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. अजून एकही धाव दिलेली नाही म्हणजे 22 धावा धावफलकावरती काय मज्जा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या महेश भोईरेच्या. मात्र या षटकामध्ये विकेट डॉट 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 आणि विकेट. तर 5 चेंडू टाकून झालेत. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत जी धावसंख्या या ठिकाणी खर्च केलेली आहे ती 0. विकेट मात्र 2 मिळवल्यात. अराउंड द लेग पाठून दांडा वळवण्याचा प्रयत्न होता समीर याचा. तो प्रयत्न फसलाय. वाईट गेलाय. समीर एक अष्टपैलू खेळाडू आहे. अष्टभुजा लवपाडा वसई संघाचा. काय घडतंय काय बिघडतंय तर वाईटचा रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग साइडनं. चला आमचे थर्ड अंपायर कोण आहेत. थर्ड अंपायर तर शेवटच्या चेंडूवरती रिव्ह्यू घेतलाय. लिगल डिलिव्हरी असताना या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा निर्णय हा लिगल डिलिव्हरी आहे. मात्र बॅटरने रिव्ह्यू घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी लक्षात असू द्या. फेअर डिलिव्हरी आहे. धावसंख्या झाली जी पहिल्या षटकामध्ये होती. मॅडन ओव्हर या ठिकाणी वाईट सॉरी एक वाईट आला होता मॅडन नाही. तर धावसंख्या झाली 23-24 धावांचं लक्ष म्हणजे 12च्या सरासरीने. अगोदर बघा 2 षटकांमध्ये 22 धावा झाल्या नव्हत्या. आता 24 करायच्या आहेत. जाऊया डीजे यांच्याकडे ऐकूया सुंदर असं गीत आणि त्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या बाजूने वळूया. काल समीर याचं एक मॅच आठवतो. त्याने जी फलंदाजी केली होती एका षटकामध्ये त्या बेबीपाड्याच्या मैदानावरती मॅच फिनिश केला होता. एका षटकामध्ये एक चेंडू तरी सुद्धा त्याने डॉट केला होता. तर तेच आज रूप आम्हाला बघायला मिळेल की मग हा मॅच या ठिकाणी टफ केला जाईल किंवा मग मी म्हणेन ना 24 धावा जर आपण पाहिल्या राजावली संघासाठी ह्या 24 धावा त्यांची गोलंदाजी जर पाहता प्रदीप ही एक चांगली नक्कीच एक चांगली धावसंख्या असू शकते. पुन्हा एकदा आपण पाहू शकतात नक्कीच मॅचला होते सुरुवात.
क्या बात है. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय. लॉर फुलटॉस चेंडूवरती सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. समीर सापडलाय फंद्यात आणि समीर याला केले बाद. बघा एक मोठा फटका आल्याच्या नंतर लगेच त्याला बाद केला गेला आणि यालाच म्हटलं जातं क्रिकेट. क्रिकेटमध्ये तुमचा कितीही मोठा प्रतिस्पर्धी असला तरी सुद्धा आपण त्याला नक्कीच अंडर एस्टिमेट करायचा नसतो. त्याच्याविषयी जे प्लॅनिंग करायचं असतं ते प्लॅनिंग या ठिकाणी नक्कीच केलंय आणि राजावली संघाने एक चांगलं यश मिळवलंय समीर भुरकुंडच्या रूपानं. आणि आता आलाय निमेश थापड. निमेश थापड नावाचा खेळाडू हा सुद्धा अष्टपैलू खेळाडू. त्याच्याकडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे आणि निमेश खेळण्यासाठी सज्ज झालाय वैभव याच्या समोर. राईट मोर द विकेट. हो अपील केली होती मात्र थोडासा अप्पर बॉडी या ठिकाणी चेंडू थोडासा बाउन्स होताना आपल्याला बघायला मिळाला. आय थिंक टी शर्टला चेंडू घासला होता. काय जबरदस्त मॅच. एका षटकामध्ये 22 धावा. एका षटकामध्ये 22 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये किती धावा आल्या राजावली संघ विचार करत असेल. एक आला आणि धावसंख्या झाली 6. 18 धावांची गरज आहे 9 चेंडू मध्ये. ऑनसाईडच्या दिशेने आला कार्पेट खेळला जातो चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत 2 धावा. बघा थ्रो चांगला होता मात्र क्षेत्ररक्षण खराब. सिंगल डबल थांबावे लागतील तुम्हाला. सिंगलचं कन्व्हर्सेशन जे डबल मध्ये केलं जात आहे तिथं अष्टभुजा लहुपारा संघ तुम्हाला मागे टाकेल. कारण त्यांच्याकडे रनिंग मिडविन विकेट अतिशय चांगली आहे. त्यांच्याकडे क्रिकेटिंग सिंग चांगला आहे. त्यांच्याकडे आपण जर पाहिलं तर नक्कीच फटके खेळण्याचा जो लगब आहे तो नक्कीच शहरी क्रिकेटमध्ये येत असल्यामुळं आपण पाहतोय की आता ते गल्ली क्रिकेटचा अनुभव नक्कीच आहे. त्यामुळे सिंगल डबल ते घेणार एवढं मात्र नक्की. जरी हा आदिवासी समाजातला संघ असला तरी सुद्धा वसे पश्चिम पट्ट्यातला संघ आहे. मात्र त्या संघाला हॅलो चेक. हॅलो हॅलो. काय जबरदस्त. इथे हवेमध्ये होता काही काळ चेंडू अपील झाली इथे कॉल झाला होता. दरम्यान एकच धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. षटकाची झाली समाप्ती. किती चेंडू किती धावांची गरज तर 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. मॅच या ठिकाणी रंगतदार स्थितीमध्ये आहे. काय म्हणशील या स्थितीबद्दल प्रदीप लोखंडे. बघा सध्या जर आपण बघितलं तर 22 धावा या बनवल्या होत्या. 23 धावा बनवल्या. 24 धावांचं लक्ष आहे आणि 24 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही 15 धावींची आवश्यकता आहे. बघा जोपर्यंत महेश आणि निमेश आहे तोपर्यंत हा संघ इकडनं कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. आपण पाहतो या अगोदर देखील या दोन संघादरम्यान सामना झाला होता. अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा संघ भारी पडला होता राजौली संघावरती. इथे आपण पाहतोय बदला घेण्याच्या तयारीत आहे. मात्र सध्या तरी अडचणी दोन्ही संघांसाठी वाढलेल्या आहेत. 6 बॉल आणि 15 धावा या मॅच जिंकण्याकरता अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा संघाला बनवायच्या आहेत. अजय मडवी पहिला बॉल स्ट्रेट ड्राईव्ह करून केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आलाय तिकडे. एक धाव तर कंप्लीट झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव इथे वेगाने कंप्लीट झालेली आहे. बघा या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2च धावा असतील. या 2 धावेने धावसंख्या आता दुहेरीत प्रवेश झालाय. 11 धावा धावफलकावरती म्हणजे अजूनही 13 धावींची आवश्यकता आहे. 5 बॉल 13. कठीण परिस्थिती आहे दोन्ही संघांसाठी. कारण इकडनं मॅच हातामध्ये येऊ सुद्धा शकतो जाऊ सुद्धा शकतो आणि धावसंख्या ज्यावेळेस आपण बनवायला घेतो ना त्यावेळेस
जेव्हा कमी चेंडू जास्त धाबा असतात तेव्हा थोडंसं कठीण नसतं फलंदाजीला, कारण की बॅट असते. मात्र इथून आतापर्यंत आपण जर पाहिलं तर हे होण्यासारखं लक्ष आहे. म्हणजेच 5 चेंडूमध्ये 30 धावा नाही आहेत. 5 चेंडूमध्ये आता किती धावांची गरज आहे, तर 13 धावांची फक्त गरज आहे. हे शक्य असं आव्हान आहे आणि या आव्हानाच्या पाठी लागावं लागेल. ऑन साइडला पाठी नाही, पुढे गेलाय चेंडू, मिड विकेटच्या बाहेर गेलाय. 6 धावांसाठी षटकार. यही नहीं, अभी और सुनिए. प्यार न किया तो क्या किया. पिंटू प्रसाद या व्यक्तीला या गाण्यानं फेमस केलं आणि जो दिसतोय तुम्हाला ले बेटा असं सांगणारा धुमबॉय पिंटू प्रसाद नावाचा धाव संख्या आहे ती म्हणजेच 17. आणि आता खतरा वाढलाय. इथे किती चेंडू किती धावा प्रदीप? 4 चेंडू आणि आता 7 धाब्यांची आवश्यकता आहे. हा चेंडू निर्धाव आला असता, मात्र महेश याने खराब कामगिरी केलेली आहे. मात्र मला वाटते गोलंदाजाने देखील खराब कामगिरी केलेली आहे. हा एक्स्ट्रा चेंडू टाकलाय. 1+1 अशा 2 धावा धाव फलकावरती नोंदवल्या जातील. बघा या दोन संघांमध्ये ही रायव्हलरी आहे आणि ती रायव्हलरी कुठल्या संघाच्या बाजूने जाईल हे देखील थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे. बॉल टाकून झालेत 2 धावा, अजूनही बनवायच्या आहेत 5. 4 चेंडू आणि 5 धावा. इथे तुम्ही वाईट बघण्यापेक्षा मी म्हणेन चेंडूला थांबवणं महत्वाचं आहे. महेश वारात थोडेसे आपण पाहतोय की एक्सप्लेनेशन देताना दिसले की वाईट बॉल आहे. मात्र इथे जर एक चेंडू अडला असता तर कदाचित वाईटची एकच धाव गेली असती आणि आता गणित राहिलं असतं 4 चेंडूमध्ये 6. मात्र तसं नाहीये. आता काय झालंय तर 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. मात्र मॅच संपलेला नाहीये अजून सुद्धा. आपण जर पाहिलं तर हा जो गोलंदाज आहे अजय मडवी, याच्यामध्ये टॅलेंट आहे, तो नक्कीच या धावा राखू शकतो. इथे बघा एक निर्धाव चेंडू आलेला आहे. कमबॅक करण्याची आवश्यकता होती आणि अजय मडवी याने कमबॅक केलेला आहे. बघा जो मॅच झाला होता आयशाच्या मैदानावरती त्यावेळेस अजय मडवी त्यांच्याकडे ऑप्शन होता, मात्र त्यावेळेस धीरज निलके याच्यावरती कामगिरी सोपवली होती आणि धीरज याने 22 धावा दिल्या होत्या. इथे आता अजयवरती कामगिरी सोपवली आहे आणि 15 धावा त्याला रोखायच्या आहेत. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. इथे चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल होईल का? झेल की मॅच? आणि हा झेल नाही तर मॅच पकडलाय या क्षेत्ररक्षकाने. फलंदाज बाद, विकेट डाऊन. गिरीश के पापा का गाना सुनने. प्यार न किया तो क्या किया. थँक्यू डीजे. बघा अजय मडवी याने आता मॅच बनवलाय. अजय मडवीवरती विश्वास दाखवलाय. या सीझनचा जर आपण विचार केला तर एक बेस्ट बॉलरची ट्रॉफी त्याच्या नावावरती देखील आहे आणि तेच कारण आपण पाहतोय की त्याची आदिवासी प्रीमियर लीग मध्ये देखील निवड झालेली आहे. हेच कारण चांगली बॉलिंग तो करतोय आपल्या संघासाठी. 100% देण्याचे प्रयत्न त्याने आतापर्यंत केलेले आहेत आणि आता आपण पाहतोय समीकरण झालेलं आहे. 2 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 5 धावींची आवश्यकता आहे. नक्कीच एक व्यक्ती आहे शिव खेरा म्हणून त्यांनी म्हटलं की यू आर पॉझिटिव्ह ऍक्शन कॉम्बिनेट टू द पॉझिटिव्ह थिंग्स अँड रिझल्ट टू इन सक्सेस. या आपण जर पाहिलं तर तुमचा जो दृष्टिकोन असतो तर हा सकारात्मक असायला हवा आणि जर सकारात्मक दृष्टिकोन असला तर तो नक्कीच तुम्हाला यशाच्या बाजूने नेताना दिसेल. म्हणजे हा जो गोलंदाज आहे चांगली गोलंदाजी आतापर्यंत. जशी स्तुती सुमन उधळली गेली लगेच गोलंदाजाने सांगितलं की मी वाईट कामगिरी करू शकतो. मात्र हा क्रिकेटचा एक पार्ट आहे. कुठलाही गोलंदाज वाईट किंवा नो टाकण्याचा प्रयत्न करत नसतो, ते होत असतं आपसुक. मात्र इथे जसं म्हटलं जातं ना की जर तुमचा अभ्यास झाला असेल तर प्रश्न कुठलाही येऊ दे त्याच्यासाठी तुमच्याकडे उत्तर असतं. इथे मात्र उत्तर कुठलं आहे हे नक्कीच बघायला मिळेल. किती चेंडू किती धावांची गरज? 2 चेंडू 4 धावा.
इथे बघा स्लॉट मध्ये होता मात्र फटका फसलाय. राज सोनकर चेंडूच्या खाली येतोय. बघा नव्याने आलेला दिनेश थापड आता पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. धन्यवाद. काय जबरदस्त. हा आलाय नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जयेश वाडू नावाचा हा गोलंदाज आलाय. डीजे आवाज थोडासा मला कमी वाटतोय. हॅलो हॅलो. बघा एका चेंडूमध्ये 5 धाव्यांची आवश्यकता आहे. या सॉरी एका बॉल मध्ये 4 धाव्यांची आवश्यकता आहे. बघा एकामध्ये 4 ची आवश्यकता आहे. या अगोदर आपण पाहतोय ही कामगिरी या संघाने केलेली आहे. मला वाटतं नागल्याचंच मैदान होतं आणि मला वाटतं फलंदाज विनय होता. एका बॉल मध्ये 5 धाव्यांची आवश्यकता होती आणि विनय याने विजय षटकार ठोकला होता. मात्र इथे फलंदाज दुसरा आलाय. आपण पाहतोय नव्याने फलंदाज जयेश. 1 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता. चला येस आपण बघतोय की एक नाट्यमय क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं आणि ज्या पद्धतीनं क्रिकेटने आज चित्र दाखवलंय बघा. लवपाडा संघाच्या खेळाडूंना सुद्धा स्वतःवरती विश्वास आज बसत नसेल कारण की काय घडलंय. सहजतेने येणारा सामना. त्याच्याकडे समीर